नमस्कार. चला, आज सार्वजनिक आरोग्याच्या एका अशा नायकाविषयी जाणून घेऊया ज्यांच्या कामाबद्दल फारसं बोललं जात नाही, पण त्यांचं योगदान खरंच खूप मोठं आहे. जरा विचार करा, एका गावात साधारणपणे 5,000 लोकांच्या आरोग्याची संपूर्ण जबाबदारी फक्त एका व्यक्तीवर. हो, फक्त एका व्यक्तीवर. हे ऐकायलाच किती अविश्वसनीय वाटतं नाही का? पण मग ही व्यक्ती आहे तरी कोण? याचं उत्तर कुठल्या जाडजूड पुस्तकात नाहीये, तर ते लपले शासनाच्या या अवघ्या 4 पानी कागदपत्रांमध्ये. आणि याच कागदपत्रांच्या आधारे आपण या अज्ञात नायकाची भूमिका आता उलगडून पाहणार आहोत. आपण आधी या कर्मचाऱ्याची ओळख करून घेऊ. मग ते रोगराईशी कसा लढा देतात, गावाच्या आरोग्याचं रक्षण कसं करतात, माता आणि बालकांसाठी त्यांची भूमिका काय असते, आणि शेवटी ते या संपूर्ण व्यवस्थेचा कणा का आहेत हे समजून घेऊ. तर सुरुवात करूया. आपण बोलतोय बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांबद्दल, म्हणजेच MPW. हेच ते लोक आहेत जे ग्रामीण आणि दुर्गम भागात आरोग्य सेवेची अगदी पहिली फळी सांभाळतात. हा आकडा त्यांच्या कामाची व्याप्ती दाखवतो. म्हणजे बघा, सर्वसाधारण भागात एका कर्मचाऱ्याकडे तब्बल 5,000 लोकांची जबाबदारी असते आणि आदिवासी किंवा डोंगराळ भागात 3,000 लोकांची. कामाचा आवाका किती प्रचंड असेल याचा विचार करा. हे फक्त सरकारी कर्मचारी नाहीत, तर गावासाठी ते पहिले डॉक्टर आहेत, एक विश्वासू मित्र आहेत आणि लोकांना सरकारी आरोग्य यंत्रणेशी जोडणारा सगळ्यात महत्त्वाचा पूल आहेत. आता पाहूया, हे आरोग्य कर्मचारी एखाद्या निष्णात गुप्तहेराप्रमाणे आजारांचा माग कसा काढतात आणि त्यांना गावात पसरण्यापासून कसं थांबवतात. आता यांची कार्यपद्धती बघा. ती दिसायला खूप सोपी आहे, पण तितकीच प्रभावी. होतं काय की दर 15 दिवसांनी हे कर्मचारी प्रत्येक घरात जातात. विचारपूस करतात, कोणाला ताप वगैरे आलाय का, आणि समजा कोणी रुग्ण सापडला तर लगेच रक्ताचे नमुने घेणं आणि प्राथमिक उपचार सुरू करणं हे सगळं तिथल्या तिथे होतं. विचार करा, मलेरियासारखा आजार वेळीच ओळखण्यासाठी ही पद्धत किती जीवनदायी ठरत असेल. त्यांच्या रडारवर अनेक संसर्गिक आजार असतात. मलेरिया, TB, कुष्ठरोग, पोलिओपासून ते कावीळ आणि अतिसारापर्यंत. एकही रुग्ण नजरेतून सुटा कामा नये याची ते पुरेपूर काळजी घेतात. अर्थात आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा तो होऊच नये यासाठी प्रयत्न करणं जास्त महत्त्वाचं, बरोबर. आणि इथेच या आरोग्य कर्मचाऱ्याची दुसरी मोठी जबाबदारी समोर येते. यांना गावाचे खरेखुरे आरोग्य रक्षकच म्हणायला हवं. पिण्याच्या पाण्याची शुद्धता तपासण्यापासून ते सार्वजनिक स्वच्छतेची खात्री करण्यापर्यंत आणि कचरा व्यवस्थापनाचे धडे देण्यापासून ते शौचालयाच्या वापरासाठी आग्रह धरण्यापर्यंत ते प्रत्येक आघाडीवर लढत असतात. त्यांच्या कामाचं स्वरूप फक्त सल्ला देण्यापुरतं मर्यादित नाही, तर लोकांना स्वच्छ पाणी आणि सुरक्षित शौचालय मिळवण्यासाठी सक्रियपणे मदत करणं हे त्यांच्या मूळ जबाबदारीचाच एक भाग आहे. त्यांचं काम फक्त संसर्गजन्य रोगांपुरतं मर्यादित नाही. कुटुंबाच्या आरोग्याच्या प्रत्येक टप्प्यावर, विशेषतः माता आणि मुलांच्या निरोगी आयुष्यात त्यांची भूमिका खूप मोलाची ठरते. म्हणजे एखाद्या गर्भवती महिलेमधील धोके वेळीच ओळखण्यापासून ते बाळाच्या जन्मानंतर लसीकरण पूर्ण होईपर्यंत ते त्या कुटुंबासोबत खंबीरपणे उभे राहतात. ते फक्त उपचार देत नाहीत, तर पोषण आणि आरोग्याविषयी योग्य माहिती देऊन संपूर्ण कुटुंबाला सक्षम बनवतात. त्यांच्या कामाचे हे 4 मुख्य आधारस्तंभ आहेत: लसीकरण, पोषण, कुटुंब नियोजन आणि आरोग्य शिक्षण. आणि याच पायावर एका निरोगी पिढीची इमारत उभी राहते. आता आपण त्यांच्या कामाच्या अशा पैलूकडे वळूया जो सहसा कोणाच्या नजरेस पडत नाही, पण या कामाशिवाय सार्वजनिक आरोग्याची संपूर्ण यंत्रणाच ठप्प होऊ शकते. आपल्याला असं वाटू शकतं की आरोग्य कर्मचाऱ्याची गावभेट झाली की त्याचं काम संपलं, पण खरं तर त्यांचं सर्वात किचकट काम तिथूनच सुरू होतं. अरे बापरे, ही यादी बघा. जन्म मृत्यूच्या नोंदी, लसीकरणाचा पूर्ण हिशोब, कुठले आजार आढळले त्याचे रिपोर्ट, औषधांचा साठा किती शिल्लक आहे, या सगळ्याची अगदी काटेकोरपणे त्यांना नोंद ठेवावी लागते. आणि का? कारण याच डेटाच्या आधारावर सरकार मोठी धोरणं ठरवतं, आरोग्य यंत्रणेला एक दिशा मिळते. या सगळ्या कागदोपत्री कामालाच आरोग्य प्रणाली समन्वय असं म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर त्यांच्या या नोंदणींमुळेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना जमिनीवरची खरी परिस्थिती कळते आणि त्यानुसारच योग्य योजना आखता येतात. ते भरत असलेला प्रत्येक फॉर्म, प्रत्येक रिपोर्ट हा जणू सार्वजनिक आरोग्याच्या एका मोठ्या पझलचा एक तुकडा असतो. आणि ते हे सगळे तुकडे जोडण्याचं महत्त्वाचं काम करतात. थोडक्यात काय, तर एकच व्यक्ती 3 वेगवेगळ्या भूमिकांमध्ये वावरत असते. कधी ती आजार शोधणारा गुप्तहेर असते, कधी गावाचं रक्षण करणारी ढाल, तर कधी आकडेवारी सांभाळणारा एक कुशल व्यवस्थापक. एका बाजूला रक्ताचे नमुने गोळा करण्यासारखं शास्त्रीय काम,
तर दुसऱ्या बाजूला जन्ममृत्यूच्या नोंदी ठेवण्यासारखं प्रशासकीय काम. त्यांच्या कामाची व्याप्ती खरंच अफाट आहे. आपण सुरुवातीला पाहिलेली ती सरकारी कागदपत्र म्हणजे केवळ कामांची यादी नाहीये, तर तो एका निरोगी समाजाचा आराखडा आहे, एक ब्लूप्रिंट आहे. आणि हा आराखडा जमिनीवर प्रत्यक्षात उतरवण्याची प्रचंड मोठी जबाबदारी या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे. तर मग विचार करा, ज्या व्यक्तीवर 30हून अधिक प्रकारच्या जबाबदाऱ्या आहेत आणि जिच्या कामावर हजारो लोकांचं आरोग्य अवलंबून आहे, तिचं काम सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रातलं सर्वात महत्त्वाचं काम का असू नये? हा प्रश्न नक्कीच